लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महालय पितृपक्षाच्या समाप्तीनंतर नवीन जगाची निर्मिती करण्यासाठी देवी घट घेऊन पृथ्वी तलावर येते आणि लोक 10 दिवस त्या देवीची सकाळ संध्याकाळ उपासना करतात. सप्तशतीचा जप करतात, पाठ करतात आणि अष्टमीचा उपवास करून नवमीला होम करून सीमोल्लंघन साजरं करतात. असा सगळा आंबेचा जोगवा मागण्याचा कालावधी चालू असताना मार्कंडेय ऋषींनी लिहिलेलं एक स्तोत्र आपणासमोर सादर करतो आहे. चामुंडा देवीचं हे स्तोत्र आहे, जे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. चामुंडा देवी ही भूतापहारिणी आहे आणि या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या स्तोत्रामध्ये रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो जही, द्वेष जळून जाऊ दे, मला रूप दे, जय दे, यश दे, अशी मागणी चामुंडेकडे मार्कंडेय ऋषी करतात आहेत भक्तांच्या वतीने. हे स्तोत्र अतिशय प्रासादिक आहे आणि या स्तोत्रामध्ये 24 वेळा हे ध्रुवपद आलेलं आहे. रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो देही. या स्तोत्राचं नाव आहे अर्गला स्तोत्र. अर्गला हा संस्कृत शब्द आहे. अर्गला म्हणजे कडी. कडी दरवाजाला लावलेली असते, ती बाहेरूनही लावता येते आणि ती आतूनही लावता येते. कडी ही लावायची असते ती स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. तर देवीची उपासना ही अशी कडी आहे की जे दुरित नाशन करते आणि सत्कृत्य फळाला आणते, अशी ती देवी आहे. त्या देवीची उपासना आपण करूया आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया.